जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता अतुल बेनके हे अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का, अशी चर्चा आता सुरू झाली. पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादीचे अतुल बेनके शरद पवारांच्या गळ्याला. अतुल बेनकेंनी घेतली शरद पवार यांची भेट. अजित पवारांवर सारवासारव करण्याची वेळ. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात परतीचं वारं वाहू लागलंय. अजित पवारांनी कितीही नकार दिला तरीही काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत हे नाकारता येत नाही. शरद पवारांच्या शिरूर दौऱ्यात आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनं राजकारणात पुन्हा चर्चेचं मोहोळ उठलंय. शरद पवारांनी मात्र अशा छोट्या गोष्टींवर आपण बोलणार नाही असं सांगत अतुल बेनकेंना त्यांच्या लेखी फार महत्त्व नसल्याचं स्पष्ट केलंय. शरद पवार आणि अजित पवार पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे. कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तर तुम्ही ठेवा. राजकारणात फलसूस माणसंही असतात, विधानं करतात, त्याची काही नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी. खासदार अमोल कोल्हे यांनी यावर एक सूचक वक्तव्य केलंय. लोकसभेला जे सोबत होते ते यापुढेही आमच्या सोबत दिसतील असं त्यांनी सांगूनच टाकलंय. जे लोकसभेला आमच्या सोबत होते ते आमचे आहे. मला वाटतं ही गोष्ट स्वयंस्पष्ट आहे. यामध्ये कुठलेही वेगळे राजकीय संकेत असण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण जे लोकसभेला सोबत होते ते आमचे आहेत हे जे साहेबांचं वाक्य आहे हे मला वाटतं स्वयंस्पष्ट वाक्य आहे. यामध्ये कुठेही वेगळे अर्थ काढण्याचं काही कारण नाही, कारण ही भेट एकतर राजकीय नव्हती. अजित पवारांनी अतुल बेनकेंची भेट गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं सांगितलं. पण हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात. तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात. त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली. अतुल बेनकेंनी ही भेट राजकीय नव्हती असं सांगितलंय. पण शरद पवार गुरु आहेत, त्यांना भेटायला गेलो असं सांगून त्यांनी सस्पेन्स वाढवलाय. नाही, चर्चा काही नाही झाली. पण पवार साहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत, तर जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आणि त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य या नात्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. याच्यामध्ये कुठली राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही. शेवटी पवार फॅमिली आणि आमच्या बेनके परिवाराचे गेली 40 वर्षाचा ऋणानुबंध आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विशेषतः बारामती सुनेत्रा पवारांच्या झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे राजकीय भवितव्याकरता आता कार्यकर्ते शरद पवारांभोवती पिंगा घालताना दिसू लागले आहेत. साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, शिरूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.